नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्र, राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी सर्व योजना एका छताखाली आणण्याचा उद्देशाने दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केलंय आणि या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती सर्वांनी नोंदणी केली पाहिजे, स्वतःचं प्रोफाईल क्रिएट केलं पाहिजे असं विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलं. ज्यावेळेस हे पोर्टल सुरू झालं त्यावेळेस विभागाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की जो व्यक्ती या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करणार नाही तो दिव्यांग सर्व योजनांपासून बाद होणार. त्याला जे काही मासिक अनुदान दिलं होतं हे मासिक अनुदान सुद्धा त्याचं बंद होणार किंवा त्याला त्या योजनेपासून बाद केलं जाणार. त्यामुळे ही दिव्यांग नोंदणी किंवा दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती स्वतःचं प्रोफाईल क्रिएट करणं हे प्रत्येक दिव्यांग बांधवाला बंधनकारक आहे. परंतु मित्रांनो, हे बंधनकारक असताना पुढील हप्ता त्याला नियमित स्वरूपात यावं असंही राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. परंतु त्या पोर्टलवरती नोंदणी करत असताना अनेक दिव्यांग बांधवांना त्या ठिकाणी अडचण येत आहेत. त्यामध्ये डेटा नॉट फाउंड येत आहे किंवा माहिती भरले ती एडिट करायची तसा कोणताही प्रकारचा ऑप्शन नाही किंवा कागदपत्रसुद्धा अपलोड नाहीत. डेटा नॉट फाउंड म्हणून येऊन त्याचप्रमाणे API एररसुद्धा येत आहेत. त्याचबरोबर अनेक दिव्यांग बांधवांना त्या ठिकाणी नोंदणीच करता येत नाही. टेम्पररी किंवा परमनंट हा दुजाभाव त्या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर काही दिव्यांग UDID कार्ड प्रमाणपत्रावरती जो काही UDID कार्ड नंबर असतो तो नंबर त्या ठिकाणी मॅच होत नाही किंवा एरर येत आहेत. अशा अनेक अडचणी असताना जर समजा ज्या लाभार्थ्यांच्या नोंदणी त्या पोर्टलवरती होणार नाही किंवा झाली नाही तर त्यांना तो हप्ता मिळणार नाही अशा पद्धतीचं राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं. परंतु राज्यातील अनेक ज्या दिव्यांग संघटना आहेत, संस्था आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून विभागाला निवेदन देण्यात आली किंवा त्या ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या की तुम्ही सर्व योजना एका छताखाली आणण्याचा प्रयत्न करताय, प्रत्येक दिव्यांग बांधवांनी त्यावरती नोंदणी करावी असं तुम्ही आवाहन करताय. पुढील हप्ते ते मला मिळावे असं जर वाटत असेल तर त्या ठिकाणी नोंदणी करणं गरजेचं आहे. असं असताना ते पोर्टल काम करत नाहीत, मग तुम्ही पुढील हप्ता नोंदणी न करणाऱ्या लाभार्थ्यांना तुम्ही त्या हप्त्यापासून वंचित ठेवताय. त्या पोर्टलवरती नोंदणी करताना अडचणी दूर करून तुम्ही ते पोर्टल सुरळीत सुरू करावं असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. आणि जोपर्यंत त्या पोर्टलवरती सुरळीतपणा येत नाहीत किंवा नोंदणी सर्वांची होत नाहीत तोपर्यंत तुम्ही पुढील हप्ते थांबवू नका. नियमित स्वरूपामध्ये सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून जसे हप्ते येत होते तशाच पद्धतीचे हप्ते तुम्ही सुरळीत ठेवा. कारण त्या ठिकाणी एरर येत आहेत आणि त्या एररच्या अभावामुळे किंवा त्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे दिव्यांग बांधव योजनांपासून किंवा हप्त्यांपासून वंचित राहू नये अशा पद्धतीचं त्या ठिकाणी विनंती करण्यात आली. आणि अखेर विभागाने U-टर्न घेतला आणि त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की आता तुमची नोंदणी त्या पोर्टलवरती झालेली नसेल तरीसुद्धा तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता येईल, लक्षात ठेवा. अशा पद्धतीची माहिती समोर येताना दिसत आहे. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे, भयभीत व्हायचं कारण नाही आहे. तुमची नोंदणी जरी झाली नसेल तरीसुद्धा तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता सुरळीतपणे येईल, काळजी करायचं कारण नाही. परंतु मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती असेल की तुमची नोंदणी होणं खूप गरजेचं आहे. जरी समजा तुम्हाला या नोंदणीसाठी सूट देण्यात येत आहे परंतु एप्रिल महिना जाईल पण पुढचा महिना मात्र तुम्हाला त्या ठिकाणी अडवलं जाईल. कारण सरकार काहीही करू शकतंय. तब्बल 25% लाभार्थ्यांना पैसे दिलेले नाहीत, लक्षात ठेवा. ज्या लाभार्थ्यांचे कागदपत्र पूर्णपणे प्रॉपर आहेत, कितीतरी वेळा कागदपत्र दिलेले आहेत, मॅपिंग क्लिअर आहे, DBT क्लिअर आहे, KYC क्लिअर आहे, तरीसुद्धा जाणून बुजून त्या लाभार्थ्यांचे पैसे खात्यात टाकले नाही. आणि या संदर्भात कोणत्या प्रकारचा विभागाने किंवा प्रशासनाने खुलासासुद्धा केलेला नाहीत. त्या ठिकाणी स्टेटस चेक करायला गेल्यानंतर ट्रान्झॅक्शन फेल्ड एवढंच एरर येते, पण हे पैसे का थांबवलेले आहेत याचं कारण येत नाही. तरी विभाग किंवा प्रशासन सांगत असेल की बा पुढील हप्ता मिळण्यास काही अडचण नाही आहे, परंतु आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, प्रत्येकाने नोंदणी करून घ्या. जरी प्रशासन किंवा विभाग सांगत असेल तरीसुद्धा शेवटच्या टोकाला ते काहीही करू शकतील, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला हप्ता नियमित स्वरूपात मिळावा यासाठी नोंदणी करा. ठीक आहे, अडचणी येत आहेत किंवा टेक्निकल प्रॉब्लेम येत आहेत किंवा तुमची काही माहिती चुकलेली आहे ती सॉल्व्ह झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण पाठपुरावा करत आहोत. आणि लवकरात लवकर तो जे काही सर्व्हर आहे हा प्रॉपर चालेल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जे टेक्निशियन ते प्रयत्नसुद्धा करत आहेत. परंतु मित्रांनो, प्रत्येकाची नोंदणी झाली पाहिजे. अगोदर आपण व्हिडिओ टाकली होती की नोंदणी जर केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, कारण त्या संदर्भात तशा पद्धतीची माहिती दिली गेली होती, सांगण्यात आली होती. VC झाल्या त्या VCमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं की पुढील हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला नोंदणी करणं गरजेचं आहे. परंतु टेक्निकल प्रॉब्लेम असल्या कारणाने लोकांच्या नोंदणी होण्यास ते सर्व्हर प्रॉपर मदत करत नाही किंवा सपोर्ट करत नाही.
या अभावामुळे या ठिकाणी विभागाच्या स्तरावरून आत्ता सध्या स्थितीला एप्रिल महिन्याची सूट दिलेली आहे. एप्रिल महिन्यासाठी तुम्हाला ही नोंदणी बंधनकारक नाही आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे, सांगण्यात येत आहे. त्यामुळे काळजी करायचं नाही आहे, भयभीत व्हायचं नाही आहे, पण नोंदणी मात्र प्रत्येकाने करायची. जशी जशी वेबसाईट प्रॉपर चालेल तशी तशी नोंदणी करायची. अनेक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मेसेज टाकतोय नोंदणी सुरू झालेली आहे, नोंदणी करून घ्या. आपल्या ग्रुपवरती सुद्धा आपण मेसेज टाकतोय की सर्व्हर चालू झालं आहे, नोंदणी करून घ्या. तर तो मेसेज व्यवस्थित बघायचा आणि लगेचच नोंदणी करून घ्यायची. लक्षात ठेवा, निदान प्रोफाईल तरी क्रिएट करून ठेवा. बाकीचं कागदपत्र वगैरे अपलोड करायचं राहून गेलं तरी चालेल, पण निदान प्रोफाईल क्रिएट करून घ्या. त्या ठिकाणी नॉर्मल नोंदणी तरी करून घ्या, कारण सरकार काहीही करू शकतं. त्यामुळे आम्ही जे तुम्हाला सांगतोय ते वेळेत करा, जेणेकरून पुढचं नुकसान तुम्हाला टाळता येणार आहे. अशा पद्धतीची ही महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगायची होती. या व्हिडिओचा आशय एकच आहे, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नोंदणी जरी नाही झाली तरी सुद्धा तुम्हाला पैसे येतील. कारण सरकार आणि विभागाच्या स्तरावरून सरकारचं जे काही पोर्टल आहे ते पोर्टल काम करत नाही. आपला काही त्यामध्ये दोष नाही, हे डोळ्यासमोर ठेवून विभागाने हा निर्णय घेतलाय. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.